आली 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 आली. ही बघा सकाळपासून बॅटरीची नाव गो 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 परेशान होतो मी याचं काय हे. मित्रांनो आम्ही घेतलं घ्यायला चहा आणि बघा तुम्हाला तर दाखवलं बघा मी बॅटरी दिसली का. आणि सकाळपासून आम्ही म्हणजे हिला म्हणून नाही म्हणता येणार बॅटरी हा आहे असं. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळ सकाळी आज आपण आलो छतावर. असं गार लागलं म्हणून उन्हाळा बसा म्हणलं आणि सर्दी पण झाली त्याच्यावर थोडा प्रॉब्लेम झाला. आणि बिना आंघोळीचं बरं का ना, बिना आंघोळीचं बघा किती भारी दिसतो. सोपं आहे का बरं ठीक आहे काय विषय नाही. तर आज बघू काय करायचं. बिना आंघोळीचं कसं दिसतं केस असे थोडे मोठमोठाले पाहिजे तो असे असे इथपर्यंत येणार पाहिजेत असे असे भारी दिसतात. बेस्ट आलो होतं उन्हाला बरी मी आणलं आता बिना आंघोळीचे डायरेक्ट. आता 9 वाजलेत बरं का. आता लगेच घरून खालून आवाज येतो मला 9 वाजलेत रे बाबा. कसं तरी लाजायचं खाली जायचं आंघोळ गिंघोळ करायची विषय रेडी आहे. तर बघू आज काय करायचं तर कारण की तिकडचं तर आपलं काम फायनल झाले काय विषयच येत नाही. आज काय करायचं मला ते आठवणार आहे. आणि ते फंटरलॉक बी आज नाही. आज ते कुठेतरी जाणार आहे गावाला काय. तर बघू समजा ते नाही आला तर आपला दुसरं काहीतरी प्लॅन बनवू आणि एका दिवसासाठी तोपर्यंत बॅटरीला तर भेटायला जाऊन बाकीचं काय होईल. आणि जर जमलं तर बॅटरीला पण फोन लावून म्हणून असं असं आहे काहीतरी. चल तुम्हाला दाखवतो बॅटरी. चला आता निरी वगैरे सगळं झालं आपलं आणि आंघोळ पण झाली. तर असं सीन आहे की आज आपल्याला एका जागा 10-12 फूट 2-3 थरे लावायचे ना. 10-12 फुटच येत असेल लांब आणि वरी 3 थर आहेत ना. तर तेवढे लावून आपण एकदा आहे ना तेवढं कंप्लीट करून घेऊ आणि जाऊ शिरूला बॅटरीला भेटायला. तर चला ते आमचं तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं तर मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आमचं ते थरं लावायचं होतं का तिथं कॅन्सल झालं आहे. सध्या इथं मटेरियल नाही आणि सीन असं झालं की आम्ही करायला दुसरंच काम प्लंबिंगचं. तेव्हा असे पायपण फुईपण ठुपण काही बी कसे बसायचे संडासचे पाईप बसायचे कसे काय जिंदगी सगळी झाली तेव्हा नाही. तेव्हा ते कापायला पाईप तिकडे आणि मी कापायला थांबे की नाही. तर मी तर बसवलं सुलोचन हे ते मापा बिपा घेऊन. तर बघा मित्रांनो आता मी ते पोळी आणि वर मिरची तळलेली आणि सगळं एकदम ओके मध्ये मग. आणि असा सीन झाला आहे ठीक आहे. स्वतः मी हाताने घेतले स्वतः खाल्ले बरं. आणि तुम्हाला एक सांगू का जेव्हा मी इथे येतो का तेव्हा मला अशी फिलिंग येते मी स्वतःच्या घरी म्हणजे मला असे इथं जे घरमालकी नाहीत का त्या असं म्हणजे स्वतःच्या लेकरासारखं असं वागवतात. खा बाबा एक आता हे समजा सध्या इतकी गरम पोळी ती म्हणजे असं जास्त वेळ हातात पण म्हणजे असं तुम्हाला सांगायचं मला एवढं खराब आहे. बघा पाक पोळी वांग्याचं भरीत आणि मिरच्या इतकं सगळं बनवलं आहे स्पेशल आमच्यासाठी बरं का. तर आता काम करता करताना मला एक जस्ट मावशीचा फोन आला मामाचा फोन आला मला. आणि अशी एक मोठी खुशखबर आहे एकदम मोठी. एक असं सीन झाला की माझ्या मामाला मुलगा झाला. म्हणजे अलगच फिलिंग असते ते ज्याचं ते असते का ते काय म्हणते त्याला काय ते त्याच्या घरी ते असं अलगच खुशी काय विषय आहे का. तर बघू आता 1-2 दिवसात वगैरे जाऊ आपण बघायला मुलगा मामाचा. ते बरं ठीक आहे चल. असं म्हणजे अलगच फिलिंग येते राव. छोटीशी बेबी आली आपल्या घरी. कटत राहू दे बस. चला क्या टोपलं मध्ये असते ना असं काल आपले ठोपले कुठे ठेवले बघ. हां नाही नाही तू इकडे बरं सांग रे. इकडे 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 नाही 10
हे आपले फोन पे होते का बघा आधी? फोन पे नाही तर घंटा लागायचा आपल्याला. तर बघा मित्रांनो आम्ही घेतलेले 10 कुरकुरे स्कॅनर. तर आम्ही घेतलेले 10 कुरकुरे. आम्हाला एरी घरापर्यंत जाऊस तर आम्हाला काय मनोरंजन पाहिजे त्याच्यावर आम्ही घेतले 10 कुरकुरे. आता हे जरी फोडीत जरी घरापर्यंत गेलो तरी आमचं काय टाईम निघून जाते. म्हणजे घरापर्यंत जाऊस तर ते कसं संपत्ती आमचे पैसे वगैरे ऑनलाईन असं घेऊन चालत आम्ही. आणि तुम्हाला तर म्हटलं मी आधीच आम्हाला काय खातं नाही काय नाही नुसतं गळ्यात घेऊन आम्हाला टाईमपास कुरकुर काय करत काहीतरी वाजवायला बघा या वाजले नुसतं तेवढा टाईमपास आम्हाला. चला काय तुम्हाला अगोदर सांगितलं तुम्ही आम्हाला घरापर्यंत जाऊ तर काहीतरी टाईमपास पाहिजे. हे आमचा डाटा संपला तर काय रोड नाही आम्ही इंस्टाग्राम स्क्रोल करू शकत नाहीत डाटा संपल्या त्याच्यामुळे आता डायरेक्ट चला मित्रांनो आता डायरेक्ट मी आलो फाट्यावर. म्हणजे कसं घरून गाडी लागली गावातून आणि डायरेक्ट इकडे फाट्यावर म्हणजे मला घरी जायचं चान्सच नाही आता आलेले. तर चला आता आपण यांचं जाऊ बस बेस्टपैकी. नशीब आहे बघा ना आम्ही बसलोच गाडीत आणि गाडी बी बंद पडली. हां मी जर चालू केली ना ती कवाची कवा शिरोळा पोहोच. ते बघा आमचा किशोबाई पण भेटलेला आहे. बसच बंद पडली. कितीच नशीब खराब आहे बघ ना. गाडीत बसले की गाडी बंद पडली काय नाही तर हो. मित्रांनो दुसरी पण बस आली इथं. आता ती जवळजवळ यावं इथं सगळं ब्रेक मारावा इथं जवळपास ब्रेक मारावा आणि डायरेक्ट इथं चालू व्हावं म्हणजे सगळे उतरलेले डबल इथं चढतील. होय चालू होय इथंच बसले. आता जे व्हायचं नव्हतं का तिथं आधी झाले. मला तर असं वाटलं माझं तसं इतकं खराब आहे की होईल तितकं होईल. आता कसं झालं जाऊ द्या तसं आहे तसं आता जाऊ. मला म्हटलंच होतं की येणं जेव्हा ही समोर ब्रेक मारेल तेव्हा सीन असा होईल म्हणून. आता ती झाली चालू आणि सगळेजण इथं येऊन बसले. मी पण इथं झालो सगळे सगळं. आता पोहोचलो मी बस स्टँडला. सॉरी बस स्टँडला नाही म्हणता येणार हो म्हणजे बस स्टँडलाच पोहोचलो ना. आता जायचं आपल्याला बॅटरी कडतं. चला जाऊ. ते बघा आली बॅटरी. सोपं आहे काय बॅटरीचं काम. अहो आली ही बघा सकाळपासून बॅटरीची नाव गो परेशान होतो मी याचं काय हे. तर कुठं बसायचं आता इकडे जातो. मित्रांनो आम्ही घ्यायला चहा आणि बघा तुम्हाला तर दाखवलं बघा मी बॅटरी दिसली का. आणि सकाळपासून आम्ही म्हणजे मी हिला म्हणून नाही म्हणता येणार बॅटरी हा आहे असं म्हणजे तुम्हाला आता तुम्ही तर बघितलं असेल बॅटरी आहे बघा. आम्ही सगळे चहा घ्यायला ते चहा घेत नाही पण मीच घेणार चहा ते घेत नाही असं नाही म्हणणार घेतोय बाबा ते चहा पण चांगलं असं. बरं ठीक आहे एकदा चहा वगैरे बरं ठीक आहे चहा वगैरे घेऊ आणि बघू काय करतो कसं झाला हाल. मला गावातून तशीच तशी गाडी लागली आणि बघ टेप दोन्ही पुन्हा टेप जशाच तशी घेऊन आलो सोबत. हे बघा 2 टेप हे 1 टेप हे बघा 2 टेप पण लाईन दोरी जशाच तशी सोबत घेऊन आलो मी. बाग काहीच नाही. मी म्हणलं जाऊ दे आता पुन्हा गाडी लागणार नाही याला भेटत 1 घंटा उलट लेट होईल त्याच्यामुळे मी म्हणलं डायरेक्ट गाडी लागली इकडं थांब पाठीवर आलो. पाठीवर मग पुन्हा बसनं आलो आणि बसमध्ये चढलं बरं का आणि ती बस डायरेक्ट बंद पडली. हे बघा ही बॅटरी दिसतच असेल तुम्हाला आणि त्याच्या साईडला मी ते कंटिन्यू अशा फोनमध्ये नसते बरं का. पण आज कसा फोनमध्ये काय माहिती काय मिळेल का नाही काय करलास मी. अरे केशाचा कॉल आलता त्याला मेसेज टाकायला. बरं ठीक आहे काय विषय नाही टाक बाबा टाक. तू काय बिजी माणूस आहे. चहा पिणं वगैरे झालंय आणि बघा ही बॅटरी संपत नाही संपत नाही ती संध्याकाळपर्यंत संपत नाही. तर हे बघा ही आमची बॅटरी इकडे जायची. बरं ठीक आहे तिकडे जाऊ असंही नाही म्हणजे कसं मला समजून लागतं. हां तर चला एकदा म्हणजे कसं हां तर बरं ठीक आहे चला आता आपल्याला जायचं आता गावाकडे. बघू एखाद्याची गाडी भेटलीच नाही तर बस आहेच. बरं ठीक आहे मित्रांनो आता आम्ही आलो बस स्टँडला
आणि आता सीन झालं की बॅटरीचं गेली, आता त्याचं काम करण्यासाठी गेली लायब्ररीमध्ये. आणि बघू आता बाकी काय करायचं आपल्याला, कारण की आता तर आपल्याला जायचं डायरेक्ट घरी. मित्रांनो आता बसमध्ये पण बसलेलो होतो आम्ही, आता डायरेक्ट आता जायचं घरी. तर मित्रांनो आता मी घरी पोहोचलोय आणि नेमकं जेवण वगैरे केले. सीन असा झाला, फोन पडला आता बंद, म्हणून त्याच्यानंतर मला काय प्रॉब्लेम करता आला नाही. तर बरं ठीक आहे, जाऊ द्या, काय विषय नाही. तर आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.